सहायक चुनाव अधिकारी और संभागीय राजस्व अधिकारी सचिन गोस्वामी ने कामठी तहसील कार्यालय में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि आगामी 19 अप्रैल को होने वाले लोकसभा चुनाव के लिए कामठी विधानसभा क्षेत्र के मतदाताओं को वोट देने के लिए चुनाव मशीनरी तैयार है। संभागीय राजस्व अधिकारी सचिन गोस्वामी ने बताया कि आगामी लोकसभा चुनाव में प्रत्येक मतदाता आदर्श आचार संहिता का पालन करते हुए लोकतंत्र को मजबूत करने के लिए निर्भीक होकर अपने मताधिकार का प्रयोग कर सके। इसके लिए चुनाव प्रणाली तैयार की गई है। कामठी विधानसभा क्षेत्र में कुल 4,64,968 मतदाता है, जिनमें 2,34,871 पुरुष है, 2,30,082 महिलाएं और 15 तृतीय पंथी मतदाता है। ये सभी 508 मतदान केंद्रों से अपने मताधिकार का प्रयोग करेंगे। 12वें फॉर्म और डाक मतपत्रों से मतदान होगा। चुनाव कर्मचारियों के माध्यम से मतदाता के घर तक पहुंचाया जाएगा। यह सुविधा चुनाव आयोग की ओर से पहली बार प्रदान की गई है। बताया गया है कि कामठी विधानसभा क्षेत्र में 85 वर्ष से अधिक उम्र के 3,397 मतदाता है। कहा गया है कि उन्हें मतदान प्रक्रिया के संबंध में 23 और 24 मार्च को दिल्ली पब्लिक स्कूल में प्रशिक्षण दिया जाएगा। यह सुनिश्चित करने के लिए कि मतदान प्रक्रिया सफल हो और कोई भी आचार संहिता का उल्लंघन न करे। 5 विशेष भरारी टीमें और 2 बैठक टीमें बनाई गई हैं। संभागीय राजस्व अधिकारी सचिन गोस्वामी ने मतदाताओं से अपील की है कि वे मतदान करके लोकतंत्र को मजबूत करने में प्रशासन का सहयोग करें। कामठी मतदारसंघामध्ये एकूण जे आहेत ते 4,64,968 मतदार एकूण आहेत. त्यापैकी पुरुष आहेत 2,34,871 आणि महिला जे आहेत 2,30,082 आहेत आणि थर्ड जेंडर जे आहेत ते एकूण 15 आहेत. इथे जे आहेत एकूण आपले पोलिंग स्टेशन, मूळ पोलिंग स्टेशन 499 आहे, तसेच ऑक्झिलरी पोलिंग स्टेशन जिथं 1500च्या वर वोटर्स आहेत असे आपले 9 मतदान केंद्र आहेत. त्यामुळे एकूण 508 आपले मतदान केंद्र आहेत. तिथं हे आपले लोकसभेचे निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण पडणार आहे. त्यापैकी जे 499 बूथ जे आहेत मूळ, त्यापैकी जे आपले अर्बन मध्ये आहेत 234 आणि रुरल मध्ये आहेत ते एकूण 265 आहेत. त्याचप्रमाणे एकूण जे आपल्याला इथं जे स्टाफ लागतो सर्वसाधारण 508 मतदान केंद्र असल्यामुळे सरासरी एका पोलिंग स्टेशनला 4, त्या हिशोबाने जर आपण विचार केला तर 2232 थोडा पोलिंग स्टाफ आपल्याला लागतो. तो सर्वसाधारण अंदाजे रिझर्व्ह वगैरे धरून काही अतिरिक्त असतात आपल्याकडे रिझर्व्ह ठेवावे लागतात. त्यासाठी आपण 2300च्या आसपास आपल्याला कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या इथं जे आहे एकूणातून आपण बघितलं असेल निवडणूक आयोगाच्या ज्या काही सूचना आहेत त्या अनुषंगाने आपण 80+ जे सिनियर सिटीजन आहेत, त्याचप्रमाणे जे काही दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्याकरता घरी जाऊन 12Dचा फॉर्म भरून घेणं आणि त्यांना पोस्टल वोटिंग करण्यासाठी पोस्टल बॅलेट पुरवणे आणि घरी जाऊन त्यांच्याकडून मतदान करून घेणं आवश्यक असल्या कारणाने जे काही 12Dचे फॉर्म वितरणाची कारवाई आहे ते आमच्या स्तरावर चालू करण्यात आलेले आहे. आपल्या सर्वसाधारण कामठी 58 कामठी मतदारसंघामध्ये पीडब्ल्यूडी वोटर्स आहेत ते 2,335 आहेत आणि 85+ चे वोटर आहेत 3,397 आपल्याकडे एवढे पीडब्ल्यूडीचे 85+ चे मतदार आहेत. त्याचप्रमाणे इलेक्शनची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याकरता आपण 47 झोनल अधिकारी यांची नियुक्ती या स्तरावरून करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे वारंवार प्रशिक्षण देखील झालेले आहे. तर त्यांनी संपूर्णतः त्यांचा जो एरिया आहे त्यांचे जे काही बूथ आहे ते संपूर्णतः त्यांनी पाहणी करून तिथे सुविधा मूलभूत आहेत किंवा नाही याची तपासणी करणं चालू केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण जे पोलिंग सेक्टर ऑफिसर आहेत त्याचप्रमाणे सेक्टर पोलिंग ऑफिसर जे आहेत आयोगाच्या ज्या डायरेक्शन आहेत त्या अनुषंगाने जे काय इलेक्शन पूर्वी ज्या करावायचे काम आहेत ते संपूर्णतः सेक्टर ऑफिसर आणि सेक्टर पोलीस ऑफिसर यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्या इथं जे आदर्श मतदान केंद्र आहे, दिव्यांग मतदान केंद्र आहेत, युवक मतदान केंद्र आहेत, अशा पद्धतीने ज्या आयोगाच्या सूचना आहेत त्या अनुषंगानं मतदान केंद्र देखील आपण डिसाईड केलेले आहे. जास्तीत जास्त आयोगाच्या निर्देशाप्रमाणे असं आहे की संपूर्ण लोकांनी या निवडणुकीच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढावी ह्या दृष्टीने संपूर्णतः तयारी प्रशासनामार्फत केली जात आहे. त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर जे काही सिनियर सिटीजन आहेत किंवा जे दिव्यांग वोटर्स येणार आहेत त्यांच्याकरता जी आपली व्हीलचेअरची व्यवस्था असेल किंवा त्यांना घरून नेणे आणि सोडण्याची व्यवस्था असेल त्याची देखील आपण व्यवस्था करणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या इथं जे आहे ते सिंगल विंडो सिस्टीम केलेले आहे आपण, जेणेकरून जे आपले
उमेदवार आहेत किंवा त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकरता एकाच खिडकीमधून संपूर्णतः त्यांना परवानगी मिळणे सुलभ व्हावं याकरता एक खिडकी योजनेची अंमलबजावणी देखील आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे जे आचारसंहितेच्या संदर्भात देखील आपण एमसीसी कोड आपण जे व्हायोलेशन कुठल्या प्रकारचं होऊ नये त्या अनुषंगाने आचारसंहिता पथक आपण कक्षही देखील तयार केलेला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या अंतर्गत आपण एकूण 5 फ्लाइंग स्क्वॉड जे आहेत प्रत्येक इलेक्शन डिक्लेअर झाल्यात आपले फ्लाइंग स्क्वॉड 5 पथक आपले जे भरारी पथक ज्याला आपण म्हणतो ते कार्यरत झालेले आहेत. आणि आता उद्या नोटिफिकेशन होतोय तर उद्यापासून जे आपले स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम ज्याला म्हणतो आपण किंवा जे बैठक पथक म्हणतो ते देखील आपण त्याचे स्पॉट तयार करून तिथं ते पथक आपलं उद्यापासून तिथं कार्यरत होणार. मतदारांना काय आवाहन करणार? आव्हान हेच आहे की आपला जो आहे तो हा जो उत्सव आपला मतदानाचा जो आहे तो प्रत्येकानं आपला हक्क लोकशाही बळकट करण्याकरता प्रत्येकाने राबवला गेला पाहिजे. आयोगाकडून ज्या काही सूचना आहेत काय आहेत जे आपल्याला आयोगाकडून जे प्रोत्साहन करण्यात येत आहे त्याचा संपूर्णतः मतदार यांनी फायदा घेऊन जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी कशी वाढील या पद्धतीने सर्व मतदारांनी कारवाई करणं किंवा आपला हक्क बजावणं हे आवश्यक आहे. तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपला हक्क बजावावा. हा एक आपला तो उत्सव म्हणून आपला मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेऊन उत्सव म्हणून साजरा करण्यात यावा. जास्तीत जास्त संपूर्ण प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवावा हीच मी सगळ्यांच्याकडून मतदारांच्याकडून अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आदर्श आचारसंहिता संपूर्णतः विधानसभा क्षेत्रामध्ये डिक्लेअर झाल्या असल्या कारणाने कोणत्याही प्रकारे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त होणार नाही. त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून वागणं आवश्यक आहे. सर्वांना मी याचं देखील पालन करण्याबाबत कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था भंग करण्यावर कुणीही कारवाई करण्यात येऊ नये याबद्दल मी सगळ्यांना आवाहन करतो आणि संपूर्णतः जनतेने शांततेनं सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घेऊन प्रशासनाला सहकार्य करावं असे मी सर्वांना आवाहन करतो. वीडियो के प्रायोजक हैं सुरेश इलेक्ट्रॉनिक्स। अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक। ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायंसेस, वो भी 0% फाइनेंस पर। हमारा शोरूम आज ही विजिट करें। बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामठी। नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल। यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी। तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कामठी।